माधव, कायद्यानुसार आपण इथून बाहेर पडू शकत नाही, राईट? मग कायद्याचाच आधार घेऊया आणि बाहेर पडूया ना. लॉयर अपॉइंट करू, त्याच्याशी कन्सल्ट करू. निलिमा, मला वाटतं तू डिसिजन फार घाईत घेतेस. मामा, मलाही असंच वाटतंय. आपण जरा आणखी काही दिवस थांबू ना. किती दिवस आर्चिस? इथून मुंबईला परत जाण्यासाठी आपण वाट बघतोय, पण तुझ्या डॅडचं तसं नाहीये. त्याला इथेच राहायचंय. त्यामुळे मी कुठलंही सोल्युशन सांगितलं तरी तो त्याला विरोधच करणार. अगं तसं नाहीये निलिमा, मलाही मुंबईला जायचंय, मलाही कामं आहेतच. हो ना, मग ठीक आहे, करू लॉयर अपॉइंट. तो बोलेल विश्वासरावशी. काय बोलायचंय माझ्याशी? अरे या ना, या ये ये बस. थँक्स. तुम्ही काही बोलत होता? नाही, काही नाही विशेष, असं काही नाही. माधव, अच्छा, वहिनींना बोलायचंय का? बोला. आता आम्ही नाही, आमचा लॉयर बोलेल तुझ्याशी. लॉयर? वहिनी, काय प्रकरण आहे? अभिराम, इथे घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी आमचा काहीही संबंध नसताना आम्हाला इथे थांबवलं जातंय. तसा कायदा आहे. मग आम्ही लॉयर अपॉइंट करतो, ते बोलतील. कायदा आहे तसा. वा, हे आवडलं आपल्याला. करेक्ट आहे, तुम्हाला हक्क आहे आणि तुम्ही तो बजावायलाच हवा. मी तर म्हणतो अपॉइंटच करा लॉयर. पण माझं एक ऐकाल ना, तुम्ही त्या लॉयरला किती पैसे देणार, त्याची जी काही फी असेल ती, त्यात तुम्ही चांगलाच लॉयर बघणार. त्यात त्या लॉयरकडे येणं जाणं, मानसिक त्रास, दुसरं काही नाही. त्यामुळे म्हणतोय बहिणी, प्लीज काही दिवस थांबा. काही दिवस म्हणजे? म्हणजे 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने किंवा कदाचित 6 महिने सुद्धा. हा, तुम्ही मला जेवढं सहकार्य करणार ना, तितक्या लवकर ही केस सॉल्व्ह होईल. नाहीतर ही केस सॉल्व्ह करायची, त्यात तुम्ही वकील अपॉइंट करणार, तो वेळ, त्रास होणार तुम्हालाच. त्यामुळे वहिनी, प्लीज काही दिवस धीर धरा. एनिवेज, आता आम्ही खरं तर तुम्ही थांबायचा निर्णय घेतलात यासाठी थँक्स म्हणायला आलो होतो. पण आता जर तुम्हाला वकीलच बोलवायचा असेल तर तो डिसिजन तुमचा असेल. चल रे दादा, येतो. हो. पूर्वा, कुठे आहेत ते? जतीनभाई कुठे आहेत? काका, मला असं वाटतंय विश्वासराव त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेलेत. माधव, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. अरे, तो विश्वासराव नेने वकिलांच्या खुनाचा तपास करण्यासाठी आलाय ना, मान्य आहे. पण तो माझ्या गेस्टला त्याच्या खोलीत कसं काय घेऊन जाऊ शकतो? अगं, त्याला काही चौकशी करायची असेल त्यांची. अरे पण नेने वकिलांचा आणि जतीनभाईंचा काय संबंध आहे? दोघे एकमेकांना कधी भेटलेले सुद्धा नाहीये. मग आता आपण काय करायचं? माधव, तपास संपेपर्यंत आपण इथेच थांबायचं हे कायद्यानुसार मी मान्य केलंय ना. पण आता हे नाही खपवून घेणार. त्यांचं माझ्याकडे काम होतं ना, मग आपण आपल्या खोलीमध्ये बसून पण बोलू शकलो असतो. ते जतीनभाई पण असंच काहीतरी म्हणत होते. बघितलंस? मग या विश्वासरावचाच एवढा हट्ट काय रे हा? हे बघ, आता ते तू डायरेक्ट विश्वासरावला विचारलंस ना तर फार बरं होईल. आणि जतीनबाईंशी बोलणं जास्त महत्वाचं आहे. मग आता काय त्या विश्वासराव समोर त्यांच्याशी बोलू का? नाही, पण असं इथे उभं राहून त्रागा करण्यात काही अर्थ आहे का? चल आपण आज जाऊ. चला, मी पण येतो. आर्चिस, तुझं काही तिथे काम नाहीये, तू इथेच थांब. डॅड, आर्चिस, चल निघ. तुम्ही काय करता? माझे बिझनेस आहे साहेब. म्हणजे मी प्रोजेक्टला म्हणजे फायनान्स करते. शेअर मार्केटमध्ये पण थोडं काम करते मी. अच्छा,
पण मग निलिमा वहिनींकडे तुमचं काय काम? म्हणजे ते सायंटिस्ट आहे, तुमचा त्यांच्याशी काय संबंध? तुम्ही एकमेकांना ओळखता कसे? काम काय होतं? अरे साहेब, मी सांगितले ना, मी इन्व्हेस्टर आहे. निलिमा मॅडम रिसर्च करते ना आता, त्याच्यातनं जो प्रॉडक्ट तयार होईल ना, त्याच्या मी इंटरनॅशनल पेटंट घेतलंय आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग पण करायचं आहे ना मला. इंटरेस्टिंग. हा साहेब, पण तुम्ही माझी चौकशी का करते? म्हणजे तुम्ही नेनेंच्या खुनाचे तपास करायला आलेत ना? सहज सहज म्हणजे मला कुतूहल वाटलं. तुमचा बिझनेस हा असा, निलिमा वहिनी सायंटिस्ट. कुठलं प्रॉडक्ट आहे? नाही, ते नाही सांगता येणार साहेब. नाही, म्हणजे जरा समजून घ्या ना तुम्ही. ठीक. अरे माधव दादा, निलिमा वहिनी या. अहो तुमचे पाहुणे आलेत, म्हटलं त्यांचा पाहुणचार करावा. जतीन भाई, तुम्ही इथे कसे? अरे मॅडम, तुम्हाला मी कॉल केले होते ना, पण तुम्ही अटेंड नाही केलेत. मग म्हणलं आता समोरच जाऊन भेटूया. निलिमा, मी तुला आधीच सांगितलं होतं काय ते सॉर्ट आउट कर, नाही ते कॉम्प्लिकेटेड होईल. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स कशाचे? काही नाही विश्वासराव, तो माधव काहीतरी स्टोरी लिहितोय ना, म्हणून बडबडतो. हो, म्हणजे तेच असंच एक पात्र अचानक स्टोरीत येतं, मग कॉम्प्लिकेटेड होईल ना, ते मी बोलत. अरे वा, मी आहे का तुमच्या स्टोरीत? नाही, तू असं नाही, पण तुझ्यासारखाच दुसरा आहे. पोलीस आहे ना, करेक्ट आहे. आता काहीच कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत स्टोरीत. जतीन भाई, तुम्ही इथे का बसलात? डायरेक्ट वर यायचं होतं ना. अहो मीच सांगितलं त्यांना इथे बसायला. पण विश्वासराव, मला एक कळत नाहीये, तू यांना इथे का आणलंस तुझ्या रूम मध्ये? आणि ही एवढी चौकशी का करतोयस तू? चौकशी तर करावीच लागणार ना. अरे पण म्हणून का तू प्रत्येक व्यक्तीवर संशय घेत राहणार का? शक्यता पडताळाव्या लागतात, तेच तर काम आहे माझं. नेनेंशी यांचा संबंध नसेल, नाहीच आहे, पण चौकशी तर होणारच. आर्चिस, तू खोलीत जाऊन थांब. काका काकी येतील वरती. पूर्वा, ते विश्वासराव इथे तपासासाठी आलेत ना? पण मग लोकांच्या पर्सनल कामामध्ये इंटरफिअर का करतात? ते जतीनभाई मामाचे गेस्ट आहेत, मामाकडे काम आहे त्यांचं, आणि असं असताना त्यांची चौकशी? अगं कसं वाटलं असेल त्यांना? अरे पण आपण काही करू शकतोय का? हाच तर प्रॉब्लेम आहे, आपण काही करू शकत नाही. हे बघ, मला काय वाटतंय, आपण त्यांना त्यांच्या वेने काम करू द्यावं. व्हॉट डू मीन? म्हणजे आता आपल्याकडे कोणीही आलं तरी ते विश्वासराव आधी त्यांची चौकशी करणार, त्यांना प्रश्न विचारणार, आणि मग त्या माणसाला आपल्याकडे भेटायला देणार. वाव पूर्वा, आपल्या घरात पोलीस आहेत असं मला वाटतच नाही. आपण पोलीस कस्टडीत आहोत असं मला वाटायला लागलंय. आर्चिस, तू शांत हो बघू. बस इथे. हे बघ, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना, मग तपास लागला की संपेल सगळं. ते विश्वासरावही जातील आणि तुम्हालाही लवकर मुंबईला जाता येईल. नेने वकिलांच्या खुनाचा तपास आता लवकरात लवकर लागावा, एवढंच वाटतंय मला. तू मला म्हणाला होतास नेनेंच्या ऑफिसमध्ये काहीच सापडणार नाही. खूप हुशार होते ते. बघूया, त्याची हुशारी आता आतमध्ये गेल्यावरच कळेल. नेने काकी काय म्हणतील? सगळा झाल्यावर येईल. कोण काय बोलूचा नाही, आपण आज जाऊया.